आहे त्या ठिकाणी सगळे ताठ बसूया. गरज नसेल तर खुर्चीचा सुद्धा आधार घ्यायचा नाही, ताठ बसायचा. ताठ बसलो म्हणजे आपला श्वास उभा चालू राहतो. आणि या पृथ्वीच्या पाठीवर उभा श्वास घेऊ शकणारा फक्त माणूस आहे. हत्ती काय किंवा समुद्रातला व्हेल नावाचा देव मासा, मोठा मासा, सगळे आडवे आहेत, आडवा श्वास घेतात. आपण उभा श्वास घेतो. त्या श्वासाचं काय महत्त्व आहे हे आपण आता बघणार आहोत. शांत श्लोक म्हणूया, सगळ्यांना येतात. एका अर्थाने हे परंपरेचे श्लोक आहेत, सगळ्यांनी बरोबर म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिथे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखामान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. डोळे बंदच ठेवायचे, शांत. काल आपण स्वतःला ज्या सूचना दिल्या होत्या 3 त्या आजही देऊया. इथे जे शब्द उच्चारले जातील ते नीट ऐकायचे, मनातल्या मनात म्हणायचे, त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि त्याप्रमाणे अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा. पहिल्या दिवशी हे जमणार नाही, पण रोज जर केलं तर आपण काल पाहिलं होतं 21 दिवसात हा अभ्यास इतका चांगला आपल्याकडून होईल की आपण तनाला म्हणजे शरीराला, मनाला आणि जीवनाला उद्देशून ज्या सूचना स्वतःला देणार आहोत त्या प्रत्यक्षात यायला काहीच अडचण पडणार नाही. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होते. आपण पुन्हा इथे येणार आहोत लवकरच, ते नंतर सांगितलं जाईल. पण एक लक्षात ठेवा की मला स्वतःला बदलायचं आहे, चांगलं व्हायचं आहे. चांगले गुण माझ्या अंगात आले पाहिजेत, चांगल्या सवयी मला लागल्या पाहिजेत, लोकांना मी जास्त आवडलं पाहिजे, लोकांच्या मी खूप उपयोगी पडलं पाहिजे. माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असताना
माझ्यावर इतके चांगले संस्कार मी घडवून घेईन की मी सुसंस्कृत माणूस म्हणून समाजात वावरेन. हे जरा मी वेगानं म्हणलं कारण याच्यात एकही सूचना नव्हती. आता आपण पहिली सूचना शरीराला देणार आहोत. सूचना म्हणजे मी माझ्या शरीराशी बोलतोय आणि माझ्या शरीराला सांगतोय की हे लक्षात ठेव. शब्द मनातल्या मनात. हे सद्गुरुनाथा, या क्षणी माझ्या देहात कोणतीही वेदना नाही. मी आरामात आहे. No pain in my body at this moment. I am at ease. आरामात आहे. काहीही दुखत नाही. पाय दुखत नाहीत, गुडघे दुखत नाहीत, कंबर दुखत नाही, पाठ दुखत नाही, मान दुखत नाही, डोकं दुखत नाही, दात दुखत नाही, काहीही दुखत नाही आहे. प्रत्यक्षात दुखत असलं तरी स्वतःला सांगितलं, आपण क्षणापुरतंच सांगतोय ना, या क्षणाला काही दुखत नाही, या क्षणाला कोणती वेदना नाही, या क्षणाला मी आरामात आहे. फार महत्त्वाचा बदल आपल्यात घडेल. आपण आपल्या दुःखाची, वेदनेची रडगाणी लोकांना ऐकवणार नाही. प्रचंड दात दुखतायत, दाढ दुखतीये, कोणी विचारलं कसं आहे, छान आहे, ठीक आहे, मस्त मजेत आहे म्हणायला काय हरकत आहे. कारण मी जे शब्द उच्चारतो त्याचं एक वलय म्हणजे वर्तुळ माझ्या भोवती जमतं. मी हो म्हणलं तर होकाराचं म्हणजे पॉझिटिव्ह आपण म्हणतो वर्तुळ जमतं. मी नाही, नको म्हणत राहिलो तर नकारात्मक वर्तुळ, नेगेटिव्ह सर्कल माझ्या भोवती जमतं. माझ्यावरच आहे. म्हणून शरीराला आपण सांगितलं, या क्षणी काहीही दुखत नाही, मी आरामात आहे. परत, या क्षणी काहीही दुखत नाही आहे, मी आरामात आहे. हे मनातल्या मनात म्हणायला काही वेळ लागत नाही. आराम महत्त्वाचा आहे. आय ॲम ॲट ईज. आणि जो ॲट ईज असतो तो ॲट डिसईज होतच नाही. म्हणजे त्याला डिसीज होत नाही. म्हणजे झाला तरी तो आनंदात राहू शकतो. लक्षात घ्या, आय एम ॲट ईज. आय एम नॉट ॲट डिसईज. आय एम ॲट पीस विथ मायसेल्फ. खूप शांत वाटतंय. दुसरी सूचना, सजेशन आपण स्वतःला देणार आहोत, ती म्हणजे मनासाठी. या क्षणी माझ्या मनात कोणतीही भीती, चिंता, नकारात्मक विचार आणि ताण नाही. मी भयमुक्त, चिंतामुक्त, ताणमुक्त आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अत्यंत होकारात्मक विचार करणार आहे. आय ॲम अ पॉझिटिव्ह पर्सन. बी पॉझिटिव्ह म्हणतात ना, पॉझिटिव्ह. काहीच नकार नाही माझ्या जीवनात. मन जर असं झालं, आय ॲम फ्री फ्रॉम फियर्स, फ्री फ्रॉम वरीज, फ्री फ्रॉम स्ट्रेस, मनावरचा ताण, अँड फ्री फ्रॉम नेगेटिव्ह थॉट्स, नकारात्मक विचारांपासून मी मुक्त आहे. नक्कीच मी अत्यंत, आपण ज्याला म्हणतो ना, आरोग्यवान असेल. मनाचं आरोग्य हेच खरं आरोग्य. मला अत्यंत आरोग्यवान, हेल्दी वाटतंय या क्षणी. पुढच्या क्षणी हीच सूचना, आधीची सूचना रिपीट करायची. या क्षणी मी आरामात आहे. या क्षणी मी या सगळ्यातून मुक्त, चिंता, भय सगळ्यातून मुक्त आहे, आरोग्यवान आहे. आय एम हेल्दी. तिसरी सूचना जीवनासाठी. या क्षणी माझ्या जीवनात कोणतीही अडचण नाही, समस्या नाही. मी सुखात आहे. नो प्रॉब्लेम or difficulty in my life at this moment
आय एम हॅपी. बघा, आराम आहे, आरोग्य आहे, तेही मनाचं आरोग्य आहे, आणि सुख आहे. प्रत्येक क्षणाला मनाशी जर आपण असे बोललो, 21 दिवस जर बोलत राहिलो, तर 22व्या दिवशी तुमचं शरीरच सांगेल काही दुखत नाही आहे रे, मनच सांगेल अत्यंत हेल्दी आहे रे, आणि संपूर्ण जीवन म्हणेल मी सुखात आहे. प्रयोग करून बघा, खूप शक्ती आहे. आणि सध्या जगात याच्याबद्दलच जास्त पुस्तकं लिहिली जात आहेत आणि जास्त रिसर्च म्हणजे संशोधन केलं जात आहे. ठीक आहे, आपण आता एक प्रार्थना करणार आहोत. इथे जे शब्द म्हणले जातील ते मनातल्या मनात म्हणायचे. छान प्रार्थनेच्या भावात ते म्हणायचे. हे सद्गुरुनाथा, श्री ब्रह्मचैतन्य महाराजा, आज 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. काहीच तास उरले आहेत. या वर्षाला आम्ही दिव्यांच्या प्रकाशात आणि हे सद्गुरुनाथा तुझं स्मरण करत निरोप देणार आहोत. मनातल्या मनात काही संकल्प म्हणजे काही गोष्टी ठरवणार आहोत. त्यासाठी आवश्यक ती शक्ती दे सद्गुरुनाथा, बुद्धी दे, स्फूर्ती दे, इन्स्पिरेशन, स्फूर्ती, भक्ती दे. आणि हे सद्गुरुनाथा, तुझी स्मृती, तुझं स्मरण माझ्या जीवनात अखंड चालू राहू दे. शांत. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास, डीप ब्रीदिंग 3 टाइम्स. अगदी सावकाश डोळे उघडून समोर जो महाराजांचा मोठा फोटो आहे, सद्गुरू माऊलीची मोठी प्रतिमा आहे, साक्षात महाराज बसलेत असा भाव मनात निर्माण करून त्यांचं दर्शन घेऊया. मनातल्या मनात त्यांना नमस्कार करूया. शांत. श्रीराम समर्थ. श्रीराम. आत्ता बरेच विषय आपण पाहिलेत, पण सगळ्यात आधी बघूया. आत्ता प्रियंकानं कीर्तनच केलं ते. जरी आम्ही शेवटी तिला हार घातला, जो पूर्वरंग संपल्यानंतर पूर्वरंग, उत्तर रंग, पश्चिम रंग, दक्षिण रंग, सगळे रंग तिच्या कीर्तनात होते. मी तिला एकच सांगितलं, आरंभापासून अंतापर्यंत तुझ्या चेहऱ्यावर हास्य होतं, हसत बोलणं, आणि इतकं मोहक हास्य होतं ते. लक्षात ठेवा, मागे बसून मला ते हास्यच दिसत होतं. आणि शेवटी एखाद वाक्याची गडबड आमची सुद्धा होते, सोडा. अत्यंत आत्मविश्वासाने तिने सादर केलं. खूप प्रगतीकर. आणि आज ही सामान्य माणसं आहेत ना, तेच कीर्तन परंपरा, आपली संस्कृती, आपला धर्म पुढे नेतात. हे शिकलेले श्रीमंत परदेशात जाणारे अपेक्षा करू नका. आपण सगळी मंडळी, धर्म हिंदू धर्म नाही आहे, हा मानवता धर्म आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय आहे की हा सगळ्यांचा धर्म आहे. इट इज युनिव्हर्सल. लक्षात ठेवा, इट इज कॉस्मिक. एक छोटंसं 6वीतलं पोर, BEdचे विद्यार्थी म्हणजे ग्रॅज्युएट झालेले, त्यांना बोलायचं कसं हे शिकवण्यासाठी आणलं होतं. आज गोव्यातला तो वकील आहे. दिसत नव्हतं पोरांना, कारण 150 मुलं समोर, 150 शिक्षक होऊ घातलेले. त्याला टेबलावर उभं केलं आणि त्यांनी सुरुवात केली, मी तुमच्यासमोर कोणत्या विषयावर, इंग्लिशमध्ये कोणत्या विषयावर बोलणार आहे माहिती आहे ना, माय कन्सेप्ट ऑफ कॉस्मिक रिलिजन. 6वीतलं पोरगं, काही पाठ केलेलं, काही स्वतः बोलणारं.
अत्यंत चांगली ज्याला आपण म्हणतो वक्तृत्वाची शैली आणि आपल्यात जी कमी आहे काहीतरी उणीव आहे त्याचा सुंदर उपयोग करून घ्यायचा. आजही तो वकील जरी झाला तरी बोलताना ही फॉल्टर्स म्हणजे ऑनर म्हणजे माय ऑनर हे रिस्पेक्टेड विसरला, त्याला ते शब्दच बोलता येत नाही, तो मनातल्या मनात बोलतो. त्याने भाषण करण्याची अशी शैली आणलेली आहे की ज्या वेळेला त्याला माहिती आहे की आपण अडकणार आहोत त्याचा एवढा ड्रॅमॅटिक उपयोग तो करून घेतो, नाट्यमय पॉज, ड्रॅमॅटिक पॉज, की त्याचा पुढचा शब्द जास्त इफेक्टिव्ह असतो, लोकांना कळतही नाही. कॉस्मिक, तो 6वीतला मुलगा सांगत होता, कॉस्मिक म्हणजे युनिव्हर्सल, सगळ्या विश्वाचा धर्म एक आहे. मी विषय तो वाढवत नाही कारण आपल्याला दुसऱ्या विषयाबद्दलही बोलायचं आहे. सगळ्यांनी उभं राहून ज्याला स्टँडिंग ओवेशन टाळ्या वगैरे वाजवल्या आणि नंतर मी त्यांना सांगितलं, आयरिश यू प्लीज गो, आय एम प्राऊड ऑफ यू, आय एम युअर टीचर. आणि नंतर तो गेल्यानंतर सांगितलं की ही हॅज अ स्पीच डिफेक्ट, ही स्टॅमर्स, ही फॉल्टर्स, ही स्टटर्स. कधी शब्दच येत नाही, कधी तत असं होतं. तुमच्या लक्षात आलं? अर्धा तास तो बोलत होता. विचार करा, मला माहीत आहे माझ्या काय कमी आहे, त्याचा उपयोग करून मी पुढे गेलं पाहिजे. उपयोग करून मागे तुम्हाला एक 2 आंखें 12 हात या सिनेमाची एक कल्पना सांगितली होती. सगळी कथा सांगत बसत नाही. फाशीची शिक्षा झालेले 6, त्यांचे 12 हात आणि त्यांच्यावर एका जेलरची दृष्टी, 2 आंखें. तो म्हणतो मी रक्तानं सही करतो, जेलर म्हणतो हे 6 कैदी माझ्या ताब्यात द्या. मी त्यांना ओपन एअर प्रिझन हा प्रयोग केला होता औंधच्या राजाने. त्या औंधच्या राजाचा प्रसंग आपल्या महाराजांच्या जीवनात आहे. ओपन प्रिझन, त्यावेळेला स्वित्झर्लंडमध्ये हा प्रयोग झाला होता. यशस्वी झाला प्रयोग. ते म्हणाले यातला एखादा पळून गेला तर, कारण ते अट्टल गुन्हेगार आहेत, त्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे. तो म्हणतो कोणीही पळून गेला तरी मला फासावर द्या. मी लिहून दिलं तुम्हाला, आय हॅव रिटन इन ब्लड, रक्तानं लिहून दिलेलं आहे. मग सुरुवात होते, सगळं सांगत बसत नाही. याने त्या 6 जणांनी कसा गुन्हा केला, कोणत्या परिस्थितीत गुन्हा केला याचा अभ्यास केलेला. गुन्हा करण्याच्या पद्धतीच फक्त सांगतो. एकाने वस्त्रा असतो ना, रेझर, बार्बर्स रेझर, त्यांनी गळा कापून सावकाराला मारलेला आहे. दुसऱ्याने संशय आला त्याला पत्नीचा, तिचा जो प्रियकर होता त्याला कुऱ्हाडीनं खून केलेला आहे. तिसरा, त्याला कळलं की हा आपल्या बहिणीचा नवरा अत्यंत व्यसनी बनलेला आहे, सांगूनही ऐकत नाही, बहिणीचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, दगड घालून त्याला मारलं. असे 6 जण निरनिराळ्या पद्धतीने. एकाने तर शेतकरी आहे, तो लग्न चाललेलं आहे आणि मागे सावकार आहे, तो आत्ताच्या आत्ता 20,000 रुपये दे. तो म्हणतो थांबा ना, लग्न आहे बहिणीचं, 20,000 घेतले कारण तिचं लग्न जमत नव्हतं, 20,000 आयत्या वेळी मागितले, ते मी कुठून देऊ, दे नाही तर लग्न मोडतो. मग सावकाराला त्यांनी सांगितलं थांब, मी काहीतरी करतो. शेतात गवत कापायचा जो विळा होता, सिकल म्हणतात, कापून मारलं, मान तोडून टाकली. असे प्रत्येकाने निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळ्या कारणाने मारलं होतं. याने अभ्यास केला होता. त्यांना एवढी ओसाड जमीन दिली जाते आणि इथे तुम्हाला काय करायचं ते करा. बाबा आमटे यांनी ते जंगल रान तोडून कुणाच्या हातानं तिथे आनंदवन उभारलं, नंदनवन उभारलं. ज्यांच्या हाताला बोटं नव्हती, पायाला बोटं नव्हती, नाकाचा शेंडा गेला होता, असे ज्यांना लेपर्स म्हणतो, महारोगी, कुष्ठरोगी, त्यांच्या हातून ते आनंदवन उभं केलं. आणि त्यांचं एक वाक्य लक्षात ठेवायचे, आपण आज 31 डिसेंबर 2023, फॉरगेट द इयर, 31 डिसेंबर, लास्ट डे ऑफ द इयर और लास्ट फ्यू आवर्स ऑफ द इयर, काहीच तास उरलेले आहेत. म्हणाले शरीराचा महान रोग झालेल्यापासून मी किती सुंदर ॲपल्स इथे फुलवतो, काय सुंदर फुलं फुलवतो. माझी फुलं आणि माझी फळं आणि माझ्या भाज्या मुंबईपर्यंत बाजारात जाऊन विकल्या जातात. कुणी तयार केले? क्युअर झालेले, पूर्णपणे बरे झालेले कुष्ठरोगी. पण ज्यांना मनाचा कुष्ठरोग झालेला आहे, मेंटल लेप्रसी, त्यांच्याकडून मी काही अपेक्षा करू शकत नाही. तरुण लोक, आय एम इन डिप्रेशन, आय एम फ्रस्ट्रेटेड, आय एम टोटली डिसिल्युजन, डिसहार्टन, डिसअपॉइंटेड.
ही तरुणांची भाषा आहे, यांच्याकडून मी काय करून घेऊ? त्यांनी त्याच्यासाठी दुसरा प्रकल्प सुरू केला, पण तो मर्यादित तरुणांसाठीच राहिला. आपण महाराजांना आज काय सांगणार आहोत? नाही जमत नाही महाराज, झोप येते नाम घ्यायला लागल्यानंतर. महाराज म्हणते नॉर्मल आहे, हे सगळ्यांनाच येतात. महाराजांनी सांगितलं ना एकाला, नाही नामाचा काही उपयोग नाही. म्हणाले का? तुम्ही तर नेहमी म्हणता तुम्हाला झोप लागत नाही म्हणून. नाम घ्यायला लागा, कुठेही केव्हाही झोप लागेल. हा तरी नामाचा उपयोग. गोळी घ्यावी लागणार नाही तुम्हाला, नाम घ्या, गोळी नको, झोप येईलच. दुसरा म्हणतो की कंटाळा येतो, आय एम बोर्ड. अरे कंटाळा येतो ना, मग आपण निराळ्या पद्धतीने निरनिराळ्या पद्धतीने कधी गात, कधी नाचत, कधी फिरत, कधी उभं राहून, कधी बसून निजून घेतलंस तरी चालेल. नाम सोडू नको. त्या नामातच पुढे तुला रस म्हणजे इंटरेस्ट निर्माण होईल, तू नाम सोडणारच नाहीस. बघा ह्याने काय केलं, ती सगळी जागा होती ज्याने दगड मारून खून केलेला होता, त्याला सांगितले हे सगळे खड्डे आहेत ना आणि बाजूला सगळे दगड पडलेले आहेत, भरून टाक. त्यांनी दगड उचलला आणि खड्ड्यात टाकणार इतक्यात त्याला तो आपल्या बायकोचा प्रियकर दिसला आणि इतक्या त्रिशाने त्यांनी दगड टाकला. दुसरा दगड, तिसरा दगड, चौथा दगड. 10 जणांचं काम त्या एकट्या माणसाने एका दिवसात केलं. सगळीकडे गवत वाढवलेलं होतं. ज्यांनी सिकल त्या कोयत्याने किंवा आपण म्हणतो ना खुरप वेळाने खून केला होता, त्याला सांगितलं गवत कापून काढ. त्यांनी गवत धरलं, हातात वेळा. त्याला त्या सावकाराची मान दिसायला लागली की त्याला 20,000 रुपये पाहिजे ना. खटॅक 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 10 जणांचं काम एका दिवसात केलं. तिसऱ्यांनी कुऱ्हाडीनं खून केला होता, त्याला सांगितले सगळी झाडं झुडपं आहेत ना तोडून टाक. आश्चर्य वाटेल, 1-2 दिवसानंतर राजेसाहेब स्वतः आले आणि म्हणाले की काय चमत्कार, ही जमीन. ते म्हणाले चमत्कार तर खराच पुढे आहे, सगळी गोष्ट सांगत बसत नाही. 2 आखे महाराजांची आणि 12,000 12 लाख इनडेफिनेट हात आपले. हात कशासाठी? माळ घेण्यासाठी. हात कशासाठी? पुस्तक वाचण्यासाठी. हात कशासाठी? सेवा करण्यासाठी, काम करण्यासाठी, दान करण्यासाठी. आपण नुसत्या कविता म्हणायच्या नाही. आज प्रियंका केलं भक्ती आपली कीर्तन, आता ती शिक्षिका होणार आहे आणि ती सांगणार आहे की देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, देता किशी कमलाकराने, घेता केशी दो कराने, असं म्हणणार आहे ते. पण मी काय देणार आहे? तो कमलाकर म्हणजे विष्णू अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने, असं म्हणणार आहे. आणि असंही म्हणणार आहे पुढे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे द्यायला सुरुवात केली म्हणजे घ्यायचं घ्यायचं घ्यायचं. अकबराची आणि बिरबलाची एक महत्त्वाची गोष्ट आहे. अरे पण मला अकबराने बिरबलाला बोलवलं आणि निराळाच प्रश्न माझ्या मनात आला. अंघोळ करत होतो आणि तेव्हा लक्षात आलं की शरीरावर सगळीकडे केस आहेत, हातावर नाहीत. असं का बिरबला? हातावर का केस नाही? अकबराच्या मनात काय येईल? पण बिरबल त्याला उत्तर देतो ना, हुजूर लोकांना दान देऊन 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 हाताचे केस गेले, लहानपणी होते म्हणाले केस. अरे पण बिरबला तुझ्या हातालाही केस नाही, तुम्ही दिलेलं दान घेऊन 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 माझ्या हाताचे केस घ्या. कल्पना करा. पण देणाऱ्याचे हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात म्हणजे द्यायला सुरुवात करा. घेणार आहेत किती वेळा, महाराज कृपा करा, महाराज हे करा. महाराज म्हणतात मी तुमच्यावर कृपा करतो, तुम्ही माझ्यावर कृपा करा, नाम घ्या. आज शेवटी आग्रहाची नमस्कार करून सांगतो, नाम घ्या. त्यात माझं कल्याण आहे का? कारण तुमचं कल्याण आहे म्हणून तुम्ही सगळी माझी लेकरं. मुलांचं कल्याण झालं की आईला नाही का आनंद होत? हे बरोबर आहे. आता ही आपले गुरुदास सुतार आहेत, त्यांची शिष्या आत्ताची प्रियंका काय, ही काय सुंदर त्यांनी लिहून तयार करून घेतलं होते. आणि तिने अत्यंत आत्मविश्वासाने मला विचाराल तर मी त्याला 10तले 9 मार्क देईन, कारण 10तले 10 मार्क देण्याचा मला अधिकार नाही. मला कुठे कीर्तन करता येतं? कल्पना करा, 5वीच्या मुलाचा पेपर तपासायला निदान शिक्षक 6वी पास पाहिजे की नाही? मग तिला कीर्तनाला 10 पैकी 10 मार्क द्यायला मला साधं राम 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 म्हणता यायला पाहिजे ना. माझ्या गळ्यात कधी कावळा कधी बेडूक, मी काय तिच्यासारखं गाणार आहे? बघा. आणि म्हणून 10तले 9 म्हणजे फुल मार्क्स. असेच मार्क्स भक्तीने मिळवलेले आहेत पूर्वी. ही कुणाची पिढी आहे? सुतारांची.
सुतार कोणाचे आहेत? विवेक जोशींचे. विवेक जोशी कोणाचे आहेत? आपण म्हणतो नारायणबुवा बर्वेंचे. ते कोणा? ही परंपरा आपल्या डोळ्याठिकाणी 4-5 पिढ्या कीर्तनकारांच्या. इथे कीर्तन कधी हजरच असतात, सगळे कीर्तन करतच असतात. एका आयुष्यात एवढ्या पिढ्या निर्माण होतात. आपलं पिढीचं गणित काय? जनरेशन इज 20 years. एक गंमत सांगू का? आंध्र प्रदेशातून निघाला तेलंगणा समर्थ भक्त, समर्थांचा म्हणजे रामदासांचा दास. त्यांनी काय ठरवलं? सज्जनगडपर्यंत मी लोटांगण घालत जाईन. झोपला, लोटांगण घालतोय, लोटांगण घालतोय, डोकं टेकताना नमस्कार करतोय, रामाचा जय जय करतोय, रामदासांचा जय जय. काही महिने लागले हो तेलंगणातून लोटांगण घालत सज्जनगडावर यायला. सज्जनगडसुद्धा लोटांगण घालत चढला. समर्थ दिसले, उभा राहिला. समर्थाने त्याच्याकडे बघितलं. अमृतदृष्टी. कासवी म्हणजे मदर टॉर्टस आपल्या पिलांना पहिलं दूध पाजते ते दृष्टीने पाजते. या पिलानं माझ्याकडे, मी तुम्हाला अंडी घातली होती कुठे? वाळूत. आता 20 दिवसांनी का काही दिवसांनी तुम्ही त्या अंड्यातून बाहेर पडलेले आहात. 15-20 मुलं बाहेर पडतात. कोणी घार येते घेऊन जाते, कुत्रं येतं घेऊन जातं, तिला काही वाईट वाटत नाही. 15-20 पिलं माझी अंड्यातून बाहेर पडलेली आहेत. अशी फेंगडी चालत चालत ती तिथे समुद्राच्या काठावर पाण्यात थांबलेलं आहे. या माझ्याकडे, या माझ्याकडे. मी बघते ना, मी बघून तुमचं पोषण करते ना. माझी दृष्टी अमृताची आहे. माझी दृष्टी मातृदृष्टी आहे. माझी दृष्टी ही पोषण करणारी दृष्टी, कूर्म दृष्टी आहे. म्हणून देवळात कासव असतं. देवळात जे कासव असतं त्या विष्णू सतत बघत असतो त्या कासवाकडे, आणि कासव आपल्याकडे बघत असतं. अरे तुम्ही भक्त माझी मुलं आहात, मला पोषण करण्यासाठी तुम्हाला जवळ घ्यावं लागत नाही. माझी दृष्टी पुरते. त्याला अमृतदृष्टी, कूर्मदृष्टी, मातृदृष्टी म्हणतात. मग 4-5 पोरं तिच्याकडे जातात, तिच्या आईकडे पोचतात. मग त्यांना घेऊन ती जाते. आता अंड्यातून बाहेर आलेल्या मुलांचं पोषण पाण्यात कसं करायचं हे तिला माहीत आहे. ती तिला घेऊन जाते. हा मोठा चमत्कार आहे. स्पर्श नाही केला, बोलली नाही, फक्त बघत असते. आपल्याकडे गालजीबाग म्हणजे पाळोळ्याच्या दक्षिण गोवा आणि इकडे मोरजी उत्तर गोवा अशा येतात कासवी. पहिल्यांदा 1000 यायच्या, नंतर 100 झाल्या, नंतर 10 झाल्या, नंतर 2 झाल्या. का? शॅक्स आले, संगीत आलं, वाटेल ते. आता तर काय सगळा धांगडधिंगा आहे. आणि मला आश्चर्य वाटतं, समर्थ रामदासांनी मरताना 8 शब्दांची 3-4 वाक्य बोलले. त्याच्यात हे वाक्य होतं, समुद्र तीरस्थांचा नाशाची आहे. सागर तीरावर जे राहतात त्यांचा नाश मला दिसतोय. त्यावेळेला सागरातूनच परदेशी संस्कृती येत होती. सागरातून अरब येत होते, सागरातून व्यापारी येत होते निरनिराळे. रामदासांच्या वेळेला तर इंग्रज येत होते, डच येत होते, पोर्चुगीज येत होते, फ्रेंच येत होते. आणि जे सागर तीरस्थ आहेत त्यांचा पहिला इम्पॅक्ट त्यांच्यावर पडणार. सागर तीरस्थांचा नाशाची आहे. तुम्ही कधी जा, आपल्याकडचा सागर म्हणजे कळंगूट. कळंगूटून परवरीला या, जरा बरे लोक आहेत, त्याच्या पुढे या, त्याच्या पुढे या. आणि सगळ्यात चांगले लोक वांटेला आहेत. आत्ता तर आहेतच आहेत, हे लक्षात ठेवा ना. सागर दूर आहे इथून. सागर म्हणजे सागरातून येणारी परकीय संस्कृती, जी संस्कृती आमचा नाशच करते. सागरातून येतात. सागर तीरस्थांचा नाशाचे आहे. आपण सावध राहायला पाहिजे. हरकत नाही. मी तुम्हाला सांगत काय होतो की इतक्या पिढ्या तो उभा राहिला, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. समर्थांकडे बघितल्यानंतर त्याचे 8 सात्विक भाव जागे झाले. म्हणजे त्याचा कंठ भरून आला, डोळ्यातून पाणी आलं, केस उभे राहिले, अंगाला थरकाप सुटायला लागला. तो इतका आपल्या सद्गुरूंना शरण गेला. नुसत्या दृष्टीतून कूर्मदृष्टी आहे, अमृतदृष्टी आहे. रामदास माऊली माझी म्हणतो, ती माऊलीची दृष्टी आहे. त्यांनी फक्त विचारलं कितवी? त्यांनी सांगितलं 11वी. तथास्तु. आणि तो गेला परत. चरणाला स्पर्श करून नमस्कारही केला नाही. लोकांना आश्चर्य होतं, तुम्ही कितवी काय विचारलं? कितवी पिढी? समर्थ जिवंत असताना त्यांनी अनुग्रह दिला, त्यांनी अनुग्रह दिला, त्यांनी अनुग्रह, त्यांनी शिष्य केला, त्यांनी शिष्य केला, त्यांनी शिष्य केला. 11वी पिढी आहे ती. 11 बहु 11 काय 11 कळेची ना. 11 बहु 11 काय 11 कळेची ना. गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. तुम्हाला माहीत आहेत का, सध्या आपल्या देशात जे निर्णय घेतले जातात, गगनयान सोडले गेले सूर्याच्या दिशेनं.
आपल्याला कल्पना नसते. गगनयान काय 15 दिवसात होतं का? हो, 2-3 वर्ष चाललेलं असतं, आपल्याला माहीत नाही. तुम्हाला एक सांगतो, नोटाबंदी चांगली का वाईट मला काही म्हणायचं नाही, कळलं कोणाला शेवटपर्यंत? असे किती सिक्रेट्स आहेत. 11 बहु 11 म्हणजे मारुतीचा नंबर आहे. 11वा रुद्र म्हणजे मारुती आहे. भीमरूपी महारुद्रा 11वा रुद्र आहे. आणि त्यामुळे 11 शनिवार, 11 प्रदक्षिणा, 11 उपवास, हे सगळे मारुतीच्या. ते सांगत होते का काय सांगत होते? एकाने 11 जणांना जमवायचं आणि ग्रुप तयार करायचा. आणि आपल्याला हत्यारं देत नाही आहेत ते मुघल मुसलमान राजे, हत्यारं देत नाही आहेत, बरोबर आहे. पण घरात किती हत्यार असतात. एक मुसळ राम तयार झाला. मुसळ हे केवढं सुंदर हत्यार आहे. मागून येऊन कोणी मारलं तर बघा काय बघणार आहात, संपला तुम्ही. मुसळाला 2 भाग असतात, लाकूड असतं आणि रिंग असते ना लोखंडाची. मुसळ राम, मग काही कोयते राम. 11 फक्त कमांडोज होते त्यांच्यात, 11. आणि कुठेही मंदिरात घंटा वाजली की समजायचं आजूबाजूच्या प्रदेशात धोका आहे. सगळ्यांनी एकत्र यायचं. मग कोणी आयदळी घेऊन येत असेल, कोणी सुरी घेऊन येत, सगळं घेऊन येत असतील. 11 बहु 11 काय 11 कळेचे ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनवणी. एकच प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आग्र्याहून शिवाजी महाराज सुटले. सगळ्यात क्रूर आणि पाताळ यंत्री शकुनीला मागे टाकणारा दुष्ट औरंगजेब, त्याच्यातून सुटले शिवाजी महाराज आणि आले कुठे? रायगडावर. मध्ये सगळा शत्रूचा प्रदेश. का सापडले नाहीत ते? रामदासांची सगळी रामदासी मंडळी सगळीकडे पसरलेली होती. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, मला आज स्वप्न पडलं गंगेचं पाणी आणून स्नान करायचं. हे कुठे? सज्जनगडावर, म्हणजे महाराष्ट्रात. गंगा कुठे? उत्तर प्रदेशात. त्यांना काय सांगायचं असायचं? गंगेहून निघाला घोड्यावरून 2 घागरी पाणी घेऊन, माझ्या सद्गुरूंना स्नान करायचं आहे. 10 किलोमीटर, हा मैलावर म्हणा, घोड्यावरून आला, तिथे दुसरा घोडेस्वार थांबलेला असायचा. 2 घागरी त्याच्यावर दिला. काही खबर? कल्पना करा, त्या घागरी पाहिजे होत्या समर्थांना. तो त्याला विचारायचा काय खबर, व्हॉट्स द रिपोर्ट. मग तो त्याला सांगायचा. परत 10 मैलावर दुसरा घोडेस्वार थांबलेला असायचा. असं करत 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 सज्जनगडावर त्या घागरी केव्हा पोचायच्या आणि सगळ्या प्रदेशाचा रिपोर्ट समर्थांना मिळायचा, जो समर्थ शिवाजीपर्यंत पोचवायचे. समर्थांचे जे राम मंदिर आहेत त्याच्या शेजारी एक भुयार आहे. तुम्ही जर चाफळला गेला तर त्यांना मुद्दामून सांगा, आम्ही गोव्याहून आलेलो आहोत, आम्हाला ते भुयार बघायचं आहे. कारण का? त्यांनी ते भुयार बंद केलेलं आहे. का बंद केलं? कारण कुणालाच रामदासांना इंटरेस्ट नाही. शिवाजी महाराजांना रामदास इथे डिस्कशन करायचे, त्याला सल्ला मसलत. आणि वरून जाताना एवढं तोंड, 4 पायऱ्या उतरायच्या आणि त्याच्यानंतर खोलीत बारक्या बारक्या असे कोनाडे, त्याच्यात मेणबत्ती किंवा दिवे लावल्याच्या खुणा. अरे रात्र चर्चा चालायची. कुठे हालचाल चालू आहे, कुठे सैन्य जमलेलं आहे, आपण कुणावर स्वारी केली पाहिजे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे सगळी चर्चा चालायची. हे सगळं त्यांच्याजवळ बरोबरचा गाईड सांगत असतो. पण त्यावेळेला एक जण लिहितो तिथे भिंतीवर खडून, काय लिहितो? रसिक रसिका. हे कळलं असेल तुम्हाला. तो आणि ती बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, त्यांची नावं. रामदास कोणाला नको, बंद करून टाकलं. आपल्या इतकी इतिहासाच्या मॉन्युमेंट्सची आपण म्हणतो ना अक्षरशः विनाशकारी विटंबना दुसऱ्या कुठल्याही देशात घडत नाही. आणि आपल्या देशाइतकी ऐतिहासिक स्थळं कुठल्याही देशात नाही आहेत. केवढा विरोधाभास आहे. तुम्हाला एक सांगतो, रामघर, तुम्ही सज्जनगडला जा, सज्जनगडच्या पायऱ्या चढलात, उजव्या बाजूला एक छोटीशी घळ आहे. घळ म्हणजे घोळ आपण म्हणतो, ते गुहा. इतकी लहान आहे ती, तोंडात टॉर्च धरून आम्ही गेलो होतो. आता कदाचित त्या गुहेत पाणी आलं असेल, ते आम्ही मग नंतर गेलो त्यावेळेला पाणी होतं. पण एरवी टॉकन जाताच येत नाही. एका वेळेला एकानेच जायचं आणि असं सरपटत जायचं. एक तुम्ही 2-4 मिनटं किंवा 5 मिनटं तोंडात टॉर्च दिल्याशिवाय दिसत नाही, अंधार आहे. गेल्यानंतर एवढी मोठी खोली आहे, 25-30 जण बसतील. सुंदर केलेली जमीन आहे त्यावेळेची. त्यावेळेला कुठे होतं सिमेंट, कुठे होतं कॉन्क्रीट, कुठे होतं स्टील. परंतु त्यात चुना होता, काचा होत्या, डिंक होता, घोड्याची किंवा हत्तीची लीद होती, म्हणजे शेण आपण ज्याला म्हणतो. असं सगळं करून, कागद होते, असं करून जे मिश्रण तयार करायचं, त्यांनी मूर्ती केलेल्या आहेत हनुमंताच्या. विचार करा. आणि एवढा भूकंप झाला 1967ला महाराष्ट्रात. मंदिराला क्रॅश गेलं पण मूर्तीला गेले नाही.
त्यावेळेला मदत करायला आले जे परदेशी लोक होते त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, ह्या तुमच्या प्लॅटफॉर्मवर हा मारुती उभा आहे ना, त्या प्लॅटफॉर्मचा खालचा जरा एवढासा आम्ही तुकडा नेऊ का? कशासाठी? आम्हाला संशोधन करायचं आहे. मूर्तीचा न्यायचा नाही, प्लॅटफॉर्मचा नेला. आणि त्यांनी हे सांगितलं, समर्थांनी तर प्रकरण लिहिलेलं आहे की कशी मूर्ती करायची, कशी इमारत बांधायची. त्याच्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट नाही आहे, हा चुना वगैरे, माती, राख, डिंक म्हणजे आपण गम ज्याला म्हणतो ते चिकटायला पाहिजे ना, तशी जमीन केलेली आहे. ही सुद्धा किती सॉलिड जमीन आहे बघा. ते तंत्र आहे. मला सांगायचं आहे काय की तिथे सुद्धा सल्ला मसलती चालायच्या. गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी. आनंदवन हे मी तुम्हाला का सांगतोय, अगदी काही दिवसांनी आपल्या देशात एवढी ऐतिहासिक घटना घडणार आहे जी आपण टी व्हीवर बघणार आहोत. रामलल्लाची स्थापना. हे सगळीकडे फिरत होते. रामदास रडत होते. त्यांनी लिहिलं, पदार्थ ती तुका अवघा नेला, नुसता देशची उरला. सुंदर स्त्री, अरे हजारो स्त्रिया जहाजात बनून त्या अरबांची भोगवासना शमवण्यासाठी, सॅटिस्फाय करण्यासाठी घेऊन गेलेल्या. किती गुजरिणी. आणि म्हणून ती आली. कुठेही सीतेने कधी पदर घेतलाय आठवते? आपण म्हणतो चिलमन, आपण म्हणतो बुरखा, आपण म्हणतो काय, कुठली द्रौपदीने कधी घेतलाय? नाही. हे या आक्रमण झाली मुसलमानांची आणि सुंदर स्त्री दिसली, पळवतेला लाख रुपये मिळतील. सुंदर मुलगी दिसली, पळवतेला. हे सगळं रामदास बघत होते. 12 वर्ष फिरत होते. विवेकानंद फिरत होते, व्यास फिरत होते, शंकराचार्य फिरत होते. आणि ज्यांना समाजाचं कार्य करायचं आहे, फिरलं पाहिजे. बसून नाही होणार. तुम्हाला समाजाचं निरीक्षण केलं पाहिजे. समाज सुधारायचा आहे तर समाजाचे वीक पॉईंट्स आणि स्ट्रॉंग पॉईंट्स दोन्ही कळलं पाहिजे. इथे कुठले बलस्थान आहेत आणि कुठली मर्मस्थान आहेत हे या महान लोकांनी केलं. मी 4 नावं नाही का घेतली? व्यास आहेत, शंकराचार्य, रामदास 12 वर्ष फिरत होते, विवेकानंद. हे फिरती आहेत. साधू हिंडता बरा. साधू वसंतासारखा पाहिजे. पसंत होण्यासाठी एके ठिकाणी त्याने मठ बांधून राहायचं नाही. इकडे गेला, तिकडे गेला. वसंत ऋतू एका उद्यानात म्हणजे पार्कमध्ये बहार आणतं. वसंत ऋतू म्हणजे स्प्रिंग, फुलं आहेत. तो त्या उद्यानाच्या प्रेमात पडत नाही. उद्यान म्हणजे गार्डन, पार्क. त्याला विचारतो, आला ना तुला बहार? आता मी पुढच्या उद्यानात जातो, आता मी पुढच्या उद्यान. साधू हिंडता बरा. फिरत होते. सगळं बघितलं. अयोध्येला आले. विचारलं, इथे राम कुठे जन्मला? अजूनही माहीत नव्हतं. ती फार मोठी कथा आहे, कधीतरी सांगेन तुम्हाला. की उज्जैनला जा, फार सुंदर आहे. थोडीशी सांगायला हरकत नाही, कारण आपण त्यालाच जवळपास पोचलेलो आहोत. आणि आपण टी व्हीवर बघणार आहोत. आत्तापासून सुरू झालेले आहेत. छोट्या छोट्या मुली रामाची काय सुंदर गीतं गात आहेत. बाकीचे कार्यक्रम बघा, बाजूला ठेवलेत नवीन वर्षात, काही हरकत नाही. 22-24 तारखेपर्यंत मी दुसरं काही बघणार नाही, फक्त अयोध्या. राऊंड द क्लॉक तुम्हाला त्याचं टेलिकास्टिंग आहे. राऊंड द क्लॉक. केव्हाही लावा अयोध्या, केव्हाही लावा अयोध्या. हे बाकीचे तुमचे एंटरटेनमेंट चॅनल्स आहेत, तिथे सासू सुना भांडत राहतील वगैरे सगळं करत राहतील. परंतु हे चॅनल्स बघा ना तुम्ही. रामदासांना गोष्ट सांगितली गेली. आता ही किती सुंदर गोष्ट आहे बघा, की राजा विक्रमादित्य हा राम, जे कारण सूर्यवंशातला राजा तो, आणि सूर्यवंशातला मोठा राजा राम. राम कुठे जन्मला? सगळ्यांना विचारलं अयोध्येत. नाही, माहीत नाही. अयोध्येत जन्मला म्हणतात, पण नक्की कुठे जन्मला माहीत नाही. कारण अयोध्या त्यामानाने लहान असली तरी कुठे जन्मला, मला ते स्थान पाहिजे, तिथे मला मंदिर बांधायचं आहे. विक्रमादित्य काही नाही, निराश होऊन चालला होता. त्यावेळेला त्याला एक चमत्कार दिसला. एक अत्यंत पांढरा घोडा आणि त्याच्यावर अत्यंत काळा माणूस. इतका काळा माणूस त्याने आयुष्यात बघितला नव्हता. तो त्या घोड्यावरून आला. हा जरा झाडामध्ये लपून, हा काय प्रकार आहे? तिथे कुंड आहे, रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मण कुंड. कुंड म्हणजे टँक. गंगा नदीत एकदम पोहायला गेला तर वाहून नेईल एवढा करंट असतो. मग गंगा नदीचं पाणी त्या कुंड टँकमध्ये इकडून येतं आणि इकडून जातं. मध्ये तो टँक भरलेला असतो. सुंदर आंघोळ करतात. स्त्रियांना तर आंघोळ करायला कुंड लागतंच. तिथे रामकुंडात तो उतरला. काही वेळाने बाहेर आला. पांढऱ्या घोड्यापेक्षा पांढरा झाला होता, स्पॉटलेस. मग तो विक्रमादित्य गेला. हा काय चमत्कार आहे? आलास त्यावेळेला काळा होतास, तू आहेस कोण? तो म्हणाला, ज्याला तुम्ही त्रिवेणी संगम म्हणता त्या त्रिवेणी संगमाचा मी पुरुष आहे.
त्रिवेणी संगमात गंगेत सरस्वतीत आणि यमुनेत माणसं न्हातात आणि आपली पापं सोडतात. पापाचा रंग काळा आहे, कारण उजेडात होते पुण्य पांढरं, अंधारात पाप काळं. त्यांची ती सगळी पापं मी शोषून घेतो आणि एकादशीपर्यंत मी एवढा प्रचंड काळा होतो. दर एकादशीला मी इकडे येतो. आज एकादशी आहे. आल्यानंतर रामकुंडात न्हाल्याबरोबर त्या पाण्यामुळे, रामाचा स्पर्श झालेला त्या कुंडात न्हाल्यामुळे मी परत पांढरा होतो. परत मी प्रयागला जातो. त्या त्रिवेणी संगमाचा मी पुरुष आहे आणि परत मी काळा होतो, कारण प्रत्येकजण पाप देतोय, पाप देतोय, मी पाप घेतोय. आय एम ॲब्सॉर्बिंग द सिन्स ऑफ ऑल पीपल. आणि मी काळा होतो. परत एकादशीला इकडे येतो. विक्रमादित्य म्हणाला, तुला रामकुंड, त्या रामकुंडाचं महात्म्य एवढं माहीत आहे तर सांग, राम जन्मला कुठे? आपण नुसती गाणी म्हणतो, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, पण ही स्ट्रगल आहे. ही किती विक्रमादित्य इसवी सनापूर्वी आहे. म्हणजे जवळजवळ 2300-2400 वर्ष ही स्ट्रगल चालू आहे. त्यांनी म्हणाला की मी सांगू शकत नाही, गो टू उज्जैन. उज्जैनाला जा. तिथे एक तेजस्वी ब्राह्मण आहे, ज्ञानी माणूस आहे. त्याच्याकडे एक पोथी आहे. त्या पोथीत मार्ग दाखवलेला आहे. तो त्याला माहीत आहे. तो मार्ग दाखवल्याप्रमाणे तू ये. बरोबर आहे, गाय घे. अयोध्येत आल्यानंतर गाय एका ठिकाणी थांबेल आणि तिच्या स्तनातून दूध आपोआप खाली पडायला लागेल. दुग्धाभिषेक, दुधाचा अभिषेक ज्या भूमीला होईल तिथे राम जन्मला. हा विक्रमादित्य उज्जैनला गेला. त्यांनी शोधून काढलं त्या विद्वानाचं घर. त्याच्याकडे तो ग्रंथ होता. तो म्हणतो, ये माझ्या मागून, आपण एक गाय बरोबर घेऊया. आणि त्या गायीने जिथे दुग्धाभिषेक घडवला ती आज राम जन्मभूमी. तिथे आज रामलला, लला म्हणजे छोटा, आपण कृष्णाला नंदलाल म्हणतो, लाल, रामलला मूर्ती केलेली आहे. गंमत बघा, इथे उपासना केलेली व्यक्ती राम मंदिराच्या बांधकामात महत्त्वाचा भाग घेते. इतकंच काय की 2 चित्र घेऊन आले होते. ह्यातली कुठलं चित्र सर तुम्हाला चांगलं वाटतं? मी म्हटलं महाराजांना कुठलं चांगलं वाटेल. आणि योगायोग असा की तेच चित्र, त्याच्याप्रमाणे केलेली मूर्ती तिथे स्थापन होणार आहे. मग गंमत बघा, आपलं काय हे महाराजांची पुण्य आहे सगळी. या राम इथं कुठली मूर्ती स्थापन करायची वगैरे वगैरे. आपलं काही मत महत्त्वाचं त्यांनी 100 जणांना विचारलं असेल. प्रत्येक राज्यात जाऊन विचारलं असेल. ते मित्र म्हणून आले होते भेटायला, त्यांच्याकडे ते फोटो होते मोबाईलवर. बघा म्हटलं, ही मूर्ती देखणी आहे पण लहान वाटत नाही, जरा मोठा वाटतो, किशोर राम वाटतो. आणि राम लला म्हणजे जन्मलेला रांगणारा राम. हे चांगलं आहे चित्र. उभाच आहे राम. बघाल तुम्ही सगळे चित्र वगैरे, हे सगळं त्यांनी बघितलं. तिथे भव्य मंदिर उभारलं. मंदिर परत निरनिराळी आक्रमणं झाली, पाडलं पुन्हा बांधलं, पाडलं पुन्हा बांधलं. आणि मग तो बाबर आला. बाबर औरंगजेबाच्या आधी. औरंगजेब, रामदास, शिवाजी आणि तुकाराम एका काळातले, लक्षात ठेवा, तिथे उभे राहिले. तर तिथे बाबरी मशीद, बाबरांनी पाडलं. आणि ते सगळं वर्णन वाचा, आता तुम्हाला वाचायला मिळेल की ते पाडलं, त्याला विरोध करायला आपले लोक गेले, त्यांना मारलं, त्यांच्या रक्तात आणि मांसात माती मिसळून चिखल केला, त्यांनी भिंती बांधलेल्या आहेत त्या बाबरी मशिदीच्या. हे सगळं वर्णन वाचणार आहात तुम्ही आता. मग झालं काय? रामदास तिथे उभे राहिलेले आहेत, बाबरी मशीद आहे. बघितल्यानंतर आत्ता तुम्हाला जे मी एक कडवं सांगितलं त्याचा सुरुवात आहे. बुडाला औरंग्या पापी म्लेंश संहार झाला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. आनंद वनभुवन म्हणजे रामराज्य, आदर्श राज्य. समर्थन एकदम दिसलंच ते. बुडाला औरंग्या पापी. शिवाजी महाराज आधी गेले, त्यानंतर समर्थ गेले, त्यानंतर औरंगजेब गेलेला आहे. पण औरंगजेब मरायला दिल्लीपासून औरंगाबाद पण आला ना, ज्याला आपण आज संभाजीनगर म्हणतो, जिथे संभाजीचे हालहाल करून संभाजींनी मरण पत्करलं, परंतु धर्म नाही बदलला, आपली तत्व नाही बदलली. त्याला झेब्बुन्निसाची मुलगी तिकडे लग्न कर, धर्म बदल. तो म्हणतो शक्य नाही. म्हणून इथे ओशाळला मृत्यू हे नाटक आहे. मृत्यूला लाज वाटली, यमाला लाज वाटली. त्याच्यात काय आहे जीव नेण्यासारखं? जीव तर तू घेतला. तुम्ही बघा, ते वर्णन वाचा इंटरनेटवर, वाचवणार नाही तुम्हाला. पण संभाजीने ते सहन केले. तो सिंहाचा छावा होता, उगीच नाही. छावा कादंबरी संभाजी महाराजांवर आहे, मुद्दामून वाचलं पाहिजे. विशेषतः कीर्तनकार शिक्षकांनी वाचलंच पाहिजे, तरच तुम्ही वाचाल. नाहीतर या स्पर्धेच्या युगात मराल, मागे पडाल. विचार करा.
पुढचं बघा, रामदास उभे राहिलेले आहेत आणि एकदम बुडाला औरंगजेब त्याच्यानंतर मेलेला आहे, त्यांना ते दृश्य दिसत होतं. म्लेंछ संहार ही जी अत्यंत विकृतीला संस्कृती म्हणणारी घाणेरडी संस्कृती आहे, नष्ट झालेली आहे. मोडलेली क्षेत्र म्हणजे ही राम मंदिर बांधून मांडलेली ते मांडण्याचं काम आपण आता केलेलं आहे. अप्रतिम आहे बघा, त्यांनी वेळेत पूर्ण केलेलं आहे आणि सगळं इतकं सुंदर आहे. चित्र तुम्ही बघाल, त्याची 3D बघाल, त्याचे व्हिडिओ तुम्ही बघाल आणि इतक्या छोट्या छोट्या मुली गाणी म्हणतील, नृत्य करतील, काय होणार नाही आहे तिथे. सगळ्या जगाची नजर तिथे आहे, हे लक्षात ठेवा. आपली सुद्धा असली पाहिजे. इथे 3 दिवस आपण 24 तारखेला जर होणार असेल ते राम जन्मभूमीचा म्हणजे रामाची स्थापना, तर 3 दिवस रात्रंदिवस आपण इथे या मंडपात राम नाम घेणार आहोत. ज्यांना यायचं त्यांनी जरूर जावं. रात्रीसुद्धा चालेल, निदान 2-4 जण प्रत्येक क्षणी जागे असतील, नंतर ते जातील आणखीन 2-4 जण. खात्री आहे महाराज आणल्याशिवाय राहणार नाही. आपण ठरवायला मात्र पाहिजे. सकाळी 14 जणांची नावं वाचून दाखवली. ते 14 भाग्यवान लोक ज्यांनी काही दिवसांपूर्वी गोंदवल्याला जाऊन अनुग्रह घेतलेला आहे. आता 1 तारखेला उद्या आपल्यापैकी बरीच मंडळी जातील. आपण 5 तारखेला पुन्हा असेच रात्री तुम्ही या आणि 6ला महाराजांची पुण्यतिथी, महाराजांची महासमाधी, आपण त्याला पुण्यतिथी म्हणतो, ती पापतिथी नाही आहे. महाराज पुण्यवान, आपण भाग्यवान. आणि त्यावेळेला पेढे वाटतात, त्यावेळेला लाडू वाटतात, सेलिब्रेट करतो आपण. खरं बघायला गेलं तर डेथ ॲनिव्हर्सरी आहे ना महाराजांची. अरे त्याच्यासारखा सुंदर दिवस नाही आहे. 5:55 आणि त्याच्या आधी 55 मिनटं इथलं जे वातावरण असतं, अजून 5 दिवसांनी मी तुम्हाला सांगतोय, या तुम्ही. इतकं सुंदर वातावरण जसं आज नसणार आहे, आज असणार आहे ते निराळं असणार आहे. आजचं आनंदाचं असणार आहे. आनंदात निरोप देणार आहोत, जास्त आनंदात स्वागत करणार आहोत 2024चं. पण तिथे महाराजांना निरोप देणार आहोत आणि महाराजांची स्थापना करणार आहोत आपल्या हृदयात. पुनर्स्थापना आहे तिथे. महाराज तुम्ही समाधीत गेलात, तुमची समाधी बघितली, मला समाधान झालं. तुम्ही आत बसलेला. माझ्या प्रत्येक कृतीला प्रेरणा तुमची आहे आणि साक्ष तुमची आहे. यू आर द विटनेस अँड यू आर द इन्स्पिरेशन. लक्षात ठेवा, माझ्याकडून वाईट गोष्टी घडतील कशा, हेच कमिटमेंट आहे. ही उद्या महाराजांना सांगूया, महाराज 5 तारखेला पुन्हा. आणि मग बघा संपूर्ण 2024 कसं उजळून निघतं. ते काही तासानेच आपण बघणार आहोत किती सुंदर हा परिसर दिसतो नैसर्गिक प्रकाशात. एक प्रसंग सांगतो. रवींद्रनाथ टागोर खूप श्रीमंत होते, मोठं जमीनदार म्हणजे भाटकार घराणं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रवींद्रनाथ टागोर हे 13वं संतान होतं. त्याच्या आधी 12 भावंड होती. त्यांना कमी कमी होत जाते बुद्धिमत्ता, असा एक सिद्धांत आहे. पण 13वं असून केवढे बुद्धिमान, केवढे प्रतिमावान, चांगले कवी, चांगले चित्रकार, चांगले लेखक, चांगले नाटककार, चांगले दिग्दर्शक, चांगले देशभक्त, चांगली देवाची प्रार्थना करणारे, सादर करणारे. काय कमी होतं रवींद्रनाथ टागोरांकडे. आज कविता लिहायची, कारण आज पौर्णिमेचा दिवस आहे. त्यांच्याकडे शिकारे, आपण काश्मीरला जाऊन राहतो तशी बोट होती, हाऊस बोट. अर्धा भाग सुडतानी वगैरे असा केलेला तयार, तिथे टेबल वगैरे लिहिण्यासाठी, आणि अर्धा भाग मोकळा. पौर्णिमा आहे, कॅन्डल लावलेली आहे आणि कविता करताय. एका ठिकाणी आले कविता अडली, त्यांना सुचेच ना, म्हणून खोलीच्या बाहेर आले. उघडी नाव होती, मागे हात धरून फिरत राहिले. वरती चंद्रप्रकाश. गिव्ह मी इन्स्पिरेशन ओ मून. हे चंद्रा मला स्फूर्ती दे, कविता पूर्ण करायची. इतक्या जोरात वारा आला, आतली जी कॅन्डल आहे ती विझून गेली. तुम्हाला वाटेल काय अंधार पडला का. सुडताच्या ज्या गॅप्स असतात त्या गॅप्समधून चंद्राचा एवढा सुंदर प्रकाश आला. आत आले, त्या चंद्राला म्हणला धन्यवाद, कविता पूर्ण केली. ते म्हणाले मी कुठेच चुकत होतो, इतका सुंदर नैसर्गिक प्रकाश असताना कृत्रिम प्रकाशात मी कविता करत होतो. निसर्गाने सांगितलं विझवून टाकतो तुझी मेळवाट, मी देतो तुला प्रेरणा. आणि संपूर्ण चंद्रप्रकाश आज झिरपला. रवींद्रनाथ म्हणाले मला निसर्गाचं हे रहस्यच माहीत नव्हतं. निसर्गाशी जेवढा एकरूप होईल तेवढा मी ताजातवाना राहीन, प्रसन्न राहीन, आनंदात राहीन, चिरतरुण राहीन. हे लक्षात ठेवा. निसर्गाशी एकरूप झालं पाहिजे, सद्गुरूंशी एकरूप झालं पाहिजे आणि सद्गुरूंनी दिलेल्या नामाशी एकरूप झालं पाहिजे.
आज हे प्रवचन आहे त्यातले काही वाचतो, कारण आज शेवटचं 31 डिसेंबरचं प्रवचन आहे. काल आपण वाचलं, महाराजांचं पत्र होतं. शेवटी आता वर्ष संपलं, आयुष्य संपत आलं, दिवस संपत आला. तुम्हाला एक प्रार्थना करतो, शेवटी करावी प्रार्थना एक. कालचं पत्र होतं महाराजांचं, नाम हे चिरंतन आहे, नामाला अंत नाही. आणि 13 कोटी जप झाला पूर्ण, त्याची समाप्ती होती. त्याच्यासाठी महाराजांना बोलवलं होतं. आज अनेकांनी प्रवचन वाचलं असेल, ऐकलं असेल. आत्ता गुरुदासजींनी वाचून दाखवलं बघा. खरे पाहिले, महाराजांना बोलवलेलं आहे. खरे पाहिले तर आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळे. चाबूक मारला आलेले आहेत अध्यक्ष म्हणून कौतुक करायचं सोडून अज्ञान आहे. जपाची समाप्ती काय करता? समाप्त कोटी संकल्प होतो, जप संपत नाही. जप संपला तर जगच संपलं की हो. जप म्हणजे ओंकार आहे, जगाच्या आधी होता, आत्ता आहे. जग नष्ट झालं तरी ओंकार असणार आहे. काल आपण ओंकाराबद्दल किती माहिती मिळवली. सगळीकडे व्यापलेला ओंकार आहे. शंख जो आपण हा वाजवतो, पण शंख नुसता कानाजवळ ऐकू येतं. कुठलंही भांडं, हे भांडं नाही राहत. कुठलंही. मी तुम्हाला काल सांगितलं, थर्मॉस फ्लास्क आपल्याकडे वाटली असते, ती पाण्यात गरम पाणी राहून धरा, अत्यंत सुंदर ओंकार ऐकू येतो. हा ओंकार आतही चालू आहे, पण मला ऐकू येत नाही, कारण सतत बाहेर बाहेर बाहेर, इकडे बोला तिकडे बोला, कानाला हे लावा, नंतर आयपॅड लावा, सगळं बाहेरून बाहेरून बाहेरून. आपलं काय ऐकू येणार आहे? प्राणघोष ज्याला म्हणतात, आतला ओंकार ज्याला म्हणतात, तो तेव्हाच ऐकू येईल ज्यावेळेला मी वांतेला येईन, उपासना नसताना येईन, गुंफेत बसेन. शांतीला किती सुंदर संगीत असतं, शांतीला किती सुंदर स्वर असतो, सूर असतो, रंग असतात. आपल्याला सायलेन्स म्हणजे ॲब्सेन्स ऑफ नॉईज अशी निगेटिव्ह आहे शांती, गुंफेतली नाही आहे. मंडपात शांत, कोणीही बोलू नका म्हणून शांत. तिकडे कसले बिलकुल निगेटिव्ह नाही आहे. जाऊन अनुभवली मात्र पाहिजे. डेप्थ ऑफ सायलन्स, शांतीची जी खोली आहे ना, ती खोली तिथे अनुभवायची. आणि शांतीची खोली म्हणजे पाण्यावर वरती तरंगत असतात. शांती, आनंद, समाधान. समाधी पाहता समाधान होते, हे असे अनुभव आहेत. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणजे खाली आनंद आहे, वरती आनंदाच्या लाटा आहेत, आणि संपूर्ण प्रवाह पाणी आनंद झालेला आहे. हा तुकारामाचा अनुभव आहे, कविता नाही, अभंग नाही. लक्षात ठेवा. हा अनुभव कसा बघा तुम्ही. इथे काय सांगितलं? नाम चिरंतन आहे, नाम काळापलीकडे आहे. अरे नामानंतर काळ सुरू झाला ना. आधी ओम होतं, नाम होतं, त्याच्यानंतर काळ सुरू झालेला आहे. काळाबद्दल तुम्ही वाचन आणि चिंतन करा. खूप सुंदर आपल्या ऋषींनी लिहिलेल्या, अलीकडे सुद्धा ज्याला आपण स्टीफन हॉकिंग वगैरे म्हणतो, ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, छोटं सुंदर पुस्तक आहे. मराठीत त्याचं भाषांतर झालेलं आहे. काळाबद्दल आपल्याला कधीच वाटत नाही कुतूहल? हा काळ कसा निर्माण झाला? 2 घटनातलं अंतर म्हणजे काळ आहे. डिस्टन्स बिटवीन 2 थिंग्स. मी तुम्हाला उदाहरण देतो. घरा चहा करायचं आहे, आई म्हणते 5 मिनटं थांबा. चहा करायला सुरुवात केली, चहा चालू आहे, चहा झाला, आणून दिला, 5 मिनटं लागली. हे 5 मिनटं आहेत ना, टाईम आहे. डिस्टन्स बिटवीन 2 ॲक्शन्स, 2 प्लेसेस, 2 पॉईंट्स. इकडे सुरू केली पहिली ॲक्शन, आणि मला हातात चहा आणून दिला दुसरी ॲक्शन. याच्यामधलं जे अंतर आहे त्याला टाईम म्हणलेलं आहे. आणि म्हणून अंतर आणि टाईम आपण कसे म्हणतो सगळं. त्या पाटलांचं घर कुठे? अहो 5 मिनटाच्या अंतरावर. अरे मिनिट हे काय डिस्टन्सचं युनिट आहे का? मी विचारतोय किती लांब आहे? 1 किलोमीटर सांगा, 5 किलोमीटर सांगा, 5 मिनटं काय सांगता? हीच गंमत आहे. मिनटं सांगतो आपण, काळ सांगतो. पुणे ना 8 तास. 8 तास म्हणजे पुणे 500 किलोमीटर आहे. ते डिस्टन्स सांगताना टाईम सांगतो आपण. कारण का? की टाईम अँड डिस्टन्स. म्हणून आज टाईम संपत आला या वर्षाचा. खूप लांब जायचं आहे. वुड्स आर लवली, डार्क अँड डीप. वुड्स आर लवली, डार्क अँड डीप. इथे रिटायर झालेल्या माणसाने मुद्दामून लक्षात ठेवावं. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. रॉबर्ट फ्रॉस्टची कविता, त्यातल्या या 4 ओळी नेहरूंच्या हस्ताक्षरात त्यांच्या ड्रॉवरमध्ये लिहिलेल्या. त्यांची जी बहीण विजयालक्ष्मी पंडित नंतर ड्रॉवर स्वच्छ करत असताना म्हटला. लहान त्यांना काही वर्ष वाटत होतं. वुड्स आर लवली, डार्क अँड डीप. डार्क अँड डीप वुड्स म्हणजे डेथ.
मृत्यू मृत्यू मला बोलवत आहे, हे मृत्यू मी येतो तुझ्याकडे, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. म्हणून माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. सांगूया ना महाराजांना, मला खूप जप घ्यायचा आहे महाराज, जप करायचा आहे, मला आनंद घ्यायचा, मला तुमच्याशी एकरूप व्हायचं आहे महाराज. आरोग्य द्या, आयुष्य द्या. आपण नेहमी म्हणतो ना की उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य मागूया ना महाराजांकडे. आणि आरोग्य म्हणजे ॲब्सेन्स ऑफ हेल्थ किंवा ॲब्सेन्स ऑफ इलनेस नाही. हेल्थ इज पॉझिटिव्ह. आजारी असलेली माणसं काय, सकाळी तुम्हाला हसरी किडनी या पुस्तकाचीच उदाहरण सांगितलं, फक्त 400 पानांचं पुस्तक. किडनीचा रोग झालेला, दोन्ही किडनीज फेल्ड, आणि मग इकडे डायलिसिस. त्यावेळेला भारतात सांगितलं इथे नाही बाबा, तिला अमेरिकेत एक कोर्स करायचा होता, अमेरिकेत गेली. इतकी हसणारी मुलगी, म्हणजे मुलगीच म्हणत आहे. पुणेच्या आकाशवाणीवर पद्मजा फाटक म्हणजे किती आवडती अनाऊन्सर होती लोकांची, आणि तिला दोन्ही किडनीज फेल व्हाव्या. पण ती म्हणाली, आमचा ग्रुप होता, मला प्रत्येकजण म्हणायचं की कशी आहेस, मजेत. ती म्हणाली, मजेत इन फ्रेंच इज अ फ्लावर दॅट नेव्हर फेड्स. मजेत फ्रेंच लँग्वेजमध्ये असं एक फूल आहे जे कधीही कोमेजत नाही. यू आर लाईक दॅट. आम्हाला काही नाही आहे तरी आम्ही उदास असतो. तुला सगळं आयुष्य संपत आलेलं आहे तरी तो आनंदात असते. हसरी किडनी मुद्दामून मिळून वाचा, मोठं पुस्तक आहे, एक रीड्स लाईक अ नॉव्हेल, एक कादंबरीसारखं वाचता येतं. तिने आपल्या दोन्ही किडन्या फेल झाल्यानंतर जी काही वर्ष जगली किती आनंदात जगली. संगीता वझे गोव्यातली आहे, तिला म्हणतो कॅन्सर झाला 30च्या आधी. पुस्तकात फोटो आहे, एका बाजूला टाटा आहे आणि एका बाजूला अडवाणी, ज्यांनी तिचं ऑपरेशन केलं, ही इज इन द व्हीलचेअर. आणि दोघांनी सांगितलं असा पेशंटच बघितला नाही. पेशंटचा अर्थ हॅव्हिंग पेशन्स नो, आणि आपण इम्पेशंट असतो. सिस्टर सिस्टर सिस्टर, व्हाय आर यू इम्पेशंट, 2 इंजेक्शन देईन सिस्टर, राघवन म्हणते. यू हॅव टू बी पेशंट, यू हॅव टू बी हॅपी, यू हॅव टू कोऑपरेट अँड कॉम्प्रोमाइज विथ युअर डिसीज. जर तुझा रोग बरा होणार नाही आहे तर तुम्ही मैत्री करा ना, दोस्ती. तुम्हाला मी मागे गोष्ट सांगितली, फार सुंदर गोष्ट आहे. आमचा वाद चालू होता, पुण्याला जात होतो गाडीतून, हाय 120-130 वेग होता गाडीचा, आणि तो म्हणला मी काही मानत नाही वगैरे. गुरुवार होता. अरे म्हणलं दत्ताला मानत नाही, निदान त्याच्या बाजूच्या कुत्र्याला तरी मान की. म्हणला कुत्र्याला मानेन वगैरे, दत्ताच्या बाजूच्या कुत्र्याला नाही. त्याचं बोट सहज बाहेर होतं. टू फील द स्पीड आम्ही AC लावला नव्हता, काय वारा जोरात येत होता. इतक्यात कुत्री लागतात गाडीच्या मागे, तुम्हाला माहीत आहेत ना, दे हॅव देअर ओन टेरिटरी. येतात येतात तुम्ही त्यांच्या हद्दीच्या बाहेर गेलं की कुत्री पळत पळत येतात. 120 वेगानं गाडी होती समजा, 120 किलोमीटर. ते कुत्रं धावत येतं, उडी मारतं आणि याचं बोट बाहेर येतं, त्याचा चावा घेतं, रक्ताची थेंब लागते. आम्ही म्हणतो अरे कराड जवळ आलेलं आहे, हॉस्पिटलमध्ये जरा इंजेक्शनची गरजच नाही. म्हटला दत्ताचं कुत्रं होतं. बघा काय बदलला. तो म्हणतो मी गाडीत पळतोय, ते कुत्रं येतंय, इतका अचूक माझ्या बोटाचा चावा घेते, मला गरजच नाही आहे, मी दत्तभक्त झालो. विचार कर. आणि त्याने इंजेक्शन वगैरे काही घेतलं नाही, त्याला काही झालं नाही, रस्त्यातलं कुत्रं होतं ते. गंमत बघा. मला जर आतून वाटत असेल मला काही होणार नाही आहे, मृत्यू यायचा त्यावेळेला येईल, तोपर्यंत मरू कशाला. वाय डाय 100 टाइम्स बिफोर ॲक्च्युअल डेथ. आपण किती मरतो माहिती आहे ना. बापरे 6 वाजून 5 मिनिटं झाली, मेलो. अरे बापरे आता ये रे बाथरूममधून बाहेर, आधीच उशीर झाला आहे, मेलो. नंतर बस चुकले, मेलो. माझ्या आधी बॉसची किंवा हेडमास्टरची कार आलेली आहे, मेलोच, उशीर झाला म्हणून. हा शाळेत पोचण्यापूर्वी कितीदा मेला, लक्षात ठेवा. नका म्हणू ते शब्द, मेलो काय, आता चुकलं काय, कशाला. बघूया ना, असं का नाही म्हणायचं. अरे ती हेडमास्टरची कार मला दिसते, ती काल पंक्चर झाली असेल म्हणून इथे आहे, हेडमास्टर आलेलेच नाही आहेत, मी पाहिला. का नाही म्हणायचं. जोपर्यंत उशीर झालेला आहे, हेडमास्टर आलेले आहेत कळेपर्यंत रडायचं कशाला. प्रत्यक्ष घटना घडायच्या आधी मरायचं कशाला. आणि मग खरंच त्याचं तसं होतं. हेडमास्टर नंतर येतात कारण त्यांची गाडी पंक्चर झालेली आहे, काल तिथेच ठेवून गेलेले आहेत ते, म्हणून याला वाटतं हेडमास्टर आधी आलेले आहेत. अहो किती आता बस चुकलीच, आणि ती बस तुम्हाला मिळते. तो म्हणतो अरे धावत आलो, अरे बस चुकली. उशिरा कशी आली, 5 मिनटं बस. वाटेत म्हशी बसल्या होत्या. म्हशी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बापरे, त्यांना हकलायला म्हणजे खाली उतरून लाथ मारून शिवी द्यावी लागते ड्रायव्हरला. त्यावेळेला म्हैस आलते. 5 मिनटं तिथेच गेली म्हणून मला मिळाली. त्या म्हशीचे आभार मानूया.
उद्यापासून उशीर झाला, बस चुकली, मेलो, अरे अजून पोचला नाहीस तू बस स्टॉपवर, काही घडू शकतं. आणि मग अशा माणसासाठी वन हू इज ब्रेव्ह ॲट हार्ट अँड इन ॲक्ट, ॲक्ट म्हणजे कृती आणि हार्ट म्हणजे धैर्य, देव त्याला नक्कीच मदत करतो. गॉड फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव अँड नॉट द कॉवर्ड. भित्र्याला कोण मदत करणार आहे? इफ यू हॅव टू हेल्प युअर सेल्फ, गॉड विल हेल्प यू, पण यू हॅव टू हेल्प युअर सेल्फ. फॉर दॅट यू हॅव टू बी ब्रेव, बोल्ड असलं पाहिजे ना. घाबरू नका, रडू नका. 2024 पासून मेलो कधी म्हणू नका, मेल्यावर तर नकाच. कल्पना काय मेलो मेलो मेलो, मला आवडत नाही, रडगाणं आवडत नाही. महाराजांच्या पुढे कोण रडत असेल का सांगा बरं? महाराज कधीच एकटे नव्हते, सतत बरोबर होते. महाराज हसायचे, ते हसायचे. वातावरण पाहिजे, हसरं वातावरण पाहिजे. पूर्वी काय म्हणायचे आई, घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे. आकाशातले तारे कशाला पाहू, दिवसभर हसरे तारे आहेत, नाचरे तारे आहेत. विचार करा. आणि म्हणून महाराज म्हणतात की संकल्प तुमचा संपलेला आहे, 13 कोटीचा, नाम संपलेलं नाही आहे, जप संपलेला नाही आहे, कॅरी ऑन. मग पुढे काय सांगतात, तुम्ही लोकांनी सेवा फार केली. आता इथे मी गेले 2 दिवस होतो, महाराज म्हणतात की तुम्ही खूप सेवा केली. खरोखर जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवील अशा रीतीने तो उत्सव साजरा केला, राजाला लाजवेल. पण आता बरंच काहीतरी तुम्हाला मिळालं समजू नका. 13 कोटी जप पुरा केला, आत्मविश्वास आलेला आहे. 26 कोटीचा जप करा. 26 कोटी जप केला, 39 कोटीचा जप करा. तो पूर्ण झाला नाही ना, नो वन इज गोइंग टू हँग यू. कोण तुम्हाला फाशी देणार आहे? पण संकल्पाचा अर्थच काय? कल्प म्हणजे कल्पना. माझी कल्पना इथपर्यंत. आपण लहान मुलाची उंची वाढवण्यासाठी काय करतो, त्याला सांगतो हातात घे, ही भिंत आहे, हात चॉक घे, जितका तुला हात वर करता येईल तितकी खूण कर. पुढच्या आठवड्यात आणखी तो स्ट्रेचिंग शिकतो. लक्षात ठेवा. तुम्हाला माहीत आहे का, सेकंड वर्ल्ड वॉरला वेन जपान वॉज डिफिटेड अँड चायना हॅड येट टू राईज, एकूण 1949 पासून चायना पुढे आला. हे 1947ला 45ला युद्ध संपलं. शॉर्ट होते ते लोक. तुम्ही UN संघ बघा, छोटी माणसं होती. आता व्हॉलीबॉलची टीम असते ऑलिम्पिक्सला, सगळ्यात उंच जॅपनीज असतात, चायनीज असतात. सगळ्या राष्ट्राची उंची वाढवली. दिस इज नॅशनल कॅरेक्टर. त्यांनी संशोधन केलं की लहानपणापासून जर पाठ अशी धरली, ताठ वाढवले, मुलाला हात असं करून टाचावर चालायला सांगितलं, हे सगळे एक्सरसाइजेस आहेत आपल्याकडे पूर्वी सांगितलेले आहेत. उंची वाढवता येते. वयापर्यंत 21व्या वर्षापर्यंत उंची वाढते, तोपर्यंतच प्रयोग केले पाहिजेत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, शरीराची उंची झाली हो, मला माझ्या कॅरेक्टरची, बुद्धीची, अचिव्हमेंटची उंची वाढवायची. देअर इज नो एंड. स्काय इज नॉट द लिमिट. लक्षात ठेवा, स्काय इज नॉट द लिमिट. खूप करता येतं. आता इंडियन्स हॅव स्टार्टेड अचिव्हिंग. काय, 9 वर्षाची मुलगी सगळी गीता म्हणते, 10 वर्षाचा, 4 वर्षाचं पोरगं 4 तास तबला वाजवते. 10 वर्षात नाही, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि नंतर तो अजय चक्रवर्ती उठतात, गायक ते, आणि त्या मुलाचे हात धरतात. बाबा रे, रक्त येईल तुझ्या हातून. 4 वर्षाचा असताना गेले 2 तास तू तबला वाजवते. नमस्कार. सकाळी उदाहरण दिलं, 8 वर्षाचं पोरगं मायकेल जॅक्सन समोर नाचते मुंबईला. त्या मायकेल जॅक्सन करतो, तो त्याचं करून दाखवते, हा करतोय करून दाखवते, हा करतोय करून दाखवते. मायकेल जॅक्सन त्याला नमस्कार करून म्हणतो, आय एम नाऊ रेडी टू डाय. कारण अनदर मायकेल जॅक्सन इज इन द ऑफिंग ऑर इज ग्रोईंग इन इंडिया. काय आत्मसात करत नाही आपण? त्यांचं संगीत आपण आत्मसात केलं. आत्मसात म्हणजे इंटरनलाइज. वी हॅव बिकम द मास्टर ऑफ देअर आर्ट, देअर म्युझिक, अनफॉर्च्युनेटली देअर कल्चर. कल्चर कशाला घेता? सगळं शिकूया ना आपण. अमेरिकन्स, त्यांचा शब्द आहे भस्मसात. आम्हाला जमलं नाही, बॉम्ब करून जाळून टाकू, भस्मसात. आमचा शब्द आहे आत्मसात. इंटरनलाइज करू, इंटिग्रेट करू स्वतःच्या संपूर्ण जीवनाशी. तुमचं नृत्य, तुमचं संगीत आम्ही एकरूप करून टाकू. एकच उदाहरण सांगतो, वाचतो पुढे. आपण 5-10 मिनटं नंतर तुमचं सुरू होऊ दे. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकरचा भावसरगम कार्यक्रम घेऊन लंडनच्या सगळ्यात मोठा हॉल त्यावेळेला जो होता, आणि तो हॉल अल्बर्ट हॉल, तसा हॉलच जगात कुठे नव्हता.
हे नुसतं बटन दाबलं की सगळ्या सिस्टम्स ऑन होतात आणि त्या सिस्टम साऊंड सिस्टम, लाईट सिस्टम, अकाउस्टिक्स म्हणतात, निरनिराळे एकोज वगैरे काढायचे. इतकं पुढारलेलं होतं. भारत 50 वर्ष मागे होता त्यावेळेला. त्यांना सांगितलं 3 दिवस आधी या 3 दिवस तर तुम्हाला हे सिस्टीम कळतील आणि आमच्याकडे वेळ म्हणजे वेळ, त्या दिवशी त्यावेळेला कार्यक्रम सुरूच झाला पाहिजे. हे 3 दिवस आधी होण्यासाठी निघाले. विमानात एवढा बिघाड निर्माण झाला, कुठेतरी इजिप्त का कुठेमध्ये त्यांना थांबावं लागलं आणि जेमतेम 3 तास ते पोचले त्या अल्बर्ट हॉलवर. ते म्हणाले आता काय करणार तुम्ही कार्यक्रम, बट वी आर नॉट गोइंग टू पोस्टपोन, यू हॅव टू बी रेडी. तो म्हणाला 15 मिनटं पुरेतो. हृदयनाथ सांगतात वी विल मास्टर ऑल दिस सिस्टम्स. का? कारण तुमचं म्युझिक एवढं आहे, आमचं एवढं आहे, तुमचा डान्स एवढा आहे, आमचा एवढा आहे, तुमचे अल्फाबेट A to Z 26 आहेत, आमच्याकडे अ टू आ आणि क टू ज्ञ आणि रू आणि लू 52 तुमच्या डबल अल्फाबेट आहेत. अरे तुमच्यापेक्षा मोठं लिटरेचर आमच्याकडे आहे, वाङ्मय, तुमच्यापेक्षा सुंदर संगीत आमच्याकडे आहे. अरे प्रत्येक स्टेटचं निराळ आहे. इकडे लावणी असेल तर तिकडे भांगडा आहे, इकडे कुचिपुडी असेल तर तिकडे मणिपुरी आहे आणि इकडे कथ्थक असेल तर तिकडे भारतनाट्यम आहे. काय लक्षात घ्या तुम्ही काय आमचा पराभव करू शकणार आहात? आता वी हॅव स्टार्टेड रायझिंग. इथे जे 20 किंवा 30च्या खाली मुलं आहेत, यू आर भाग्यवान आहात. आम्हाला असा देश बघायला मिळणार नाही कदाचित. प्रोसेस हॅज स्टार्टेड आणि आम्ही त्याला फक्त तो चाक आता फिरायला लागला आहे, जगन्नाथाचा रथ. आम्ही आमचा हात, आमचा खांदा देऊन तो निदान 1 इंच तरी पुढे जावा हा प्रयत्न करतो आहे. म्हणून लक्षात घ्या तुम्ही. महाराज पुढे काय म्हणतात की देवा माझं समाधान निरंतर टिकू दे, एवढीच प्रार्थना करा. आणि समाधान म्हणजे काय हो? समाधानी माणूस म्हणजे मुक्त माणूस. समाधानी माणूस म्हणजे समाधीत असलेला माणूस. समाधी पाहता समाधान होते, समाधान असताना मी समाधीत असतो. विचार करा तुम्ही. समाधान पाहिजे. काही नाही, 1 आणा मिळाला काही हरकत नाही, समाधान आहे. उद्या 4 आणे मिळतील. एक माणूस निघतो लोटा घेऊन, याला म्हणतात ना तांब्या, लोटा घेऊन निघतो, मारवाडमधून मुंबईला येतो. तो म्हणतो आय एम गोइंग टू स्ट्रगल. तो एका मित्राकडे, मारवाडी खूप असतात ना, त्याला सांगतो हा लोटा तू घाण ठेव आणि मला त्याचे किती पैसे येईल. त्यावेळेस जुनी गोष्ट आहे ती, जुनी म्हणजे तरी अलीकडची. 8 आणे तुला दे. 8 आण्याचे त्यांनी चुरमुरे घेतले, भेळ केली, चौपाटीवर गेला, उरलेली भेळ खाऊन दिवस काढला. आता ते 8 आण्याचे 12 आणे झाले, 12 आण्याची भेळ रुपया झाला, रुपयाची भेळ 2 रुपये झाले. असं करत करत व्यापार पुढे. हा हुकुमचंद सेठ मारवाडी, त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तो जगात कुठेही गेला तरी त्या देशातले सोन्याचे भाव वाढायचे, कारण किती सोनं विकत घेईल हे माहीत नव्हतं. दर वाढदिवसाला त्या पहिल्या मित्राकडे मारवाडीकडे जाऊन, हे तो लोटा दे रे, मी तुला 10 लाख रुपये देतो. तो लोटा देणार नाही, तुझी शेंडी माझ्या हातात आहे. यू ऑलवेज हॅव टू रिमेंबर दॅट आय गिव्ह यू दोज 8 आनाज. यू गिव्ह मी बॅक दोज 8 आनाज, आय विल रिटर्न युअर लोटा. कसं देणार आहे? त्या 8 आण्यावर केवढं एम्पायर त्यांनी उभं केलं. म्हणून रडत बसू नका, मार्च फॉरवर्ड, पुढे चला. 2024 म्हणजे 1913पेक्षा आपण किती पुढे आलेलो आहोत. 1913 महाराजांची समाधी झाली. यावेळेला महाराजांच्या समाधीचा 110वा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. विचार करा. आणि तो दिवस 6 तारखेला, या पुन्हा 5 तारखेला अशाच संख्येने. आणि बघा वातावरण कसं बदलत जातं. इतकं गंभीर तरीही इतकं प्रसन्न. सो सिरियस येट सो प्लेझंट, सो हॅपी, फुल ऑफ होप. आशेने भरलेलं वातावरण असतं. आपल्याला कोणीही बोलत नाही, फक्त राम 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 चालू असतं. आणि त्यावेळेला महाराज समाधीत गेले म्हणून ही महाराजांची प्रतिमा एक गंमत केलेली असते. डोळे बंद केले असतात आणि ज्यावेळेला राम राम म्हणत जय जय रघुवीर समर्थ, त्यावेळेला महाराज पुन्हा प्रकट झालेले असतात. मी गेलो असे समजू नका, जेथे नाम तेथे माझे प्राण, सांभाळावी खूण. मरताना खूण देऊन गेलेले आहेत महाराज. खूण म्हणजे राजाची अंगठी असते तशी, काहीतरी अशी, तुला ही खूण देतो, हे जपून ठेवतो, मेला आल्यानंतर दे, अशी खूण सांगून गेलेलं आहे. जेथे नाम तेथे माझे प्राण. मला जिवंत ठेवायचं ना, प्राण माझे पाहिजे, नाम घ्या. नाम सोडलं मी मेलो, तुमच्यासाठी मेलो. जो नाम घेतोय काय अवघड आहे.
राम 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 म्हणायला काय, श्रीराम जयराम जय जयराम मोठं वाटतं, राम राम म्हणूया. तुमचा सगळं सांगतो 4 तासाचा स्वयंपाक 2 तासात होईल. स्वयंपाकाला एवढी सुंदर चव येईल, प्रत्येकजण म्हणेल की आता तुझा स्वयंपाक चांगला व्हायला लागला. श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम. पोळ्या लाटतायत. पूर्वी आफ्रिकेसारखी होणारी पोळी आता गोल व्हायला लागलेली आहे, राईट द फुल ग्लोब. लक्षात ठेवा ना. 2 तास वाचलेत माझे. आय एम फ्री फॉर 2 hours. I am energetic and I have time. श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम. आता ओनली नामस्मरण तुम्ही करून बघा. मी तुम्हाला करून सांगतोय, हो करून सांगतोय. जीवनात निरनिराळ्या घटना मी केल्या, खूप अचीव केलं, पण सगळं प्रपंचातलं होतं. महाराजांच्या मार्गावर गेलो, महाराजांनी हात इतका घट्ट धरला, आम्ही सुटण्याचा प्रयत्न केला, भटकण्याचा प्रयत्न केला, नाही तुला सोडणार. माझे सगळे नातेवाईक म्हणतात तू ह्या मार्गावर इतकी वर्ष राहिलास, आम्हाला आश्चर्य वाटतं. म्हणलं मला आश्चर्य वाटतं तर सोडलंच नाही त्याने. खरंच तुम्हाला सांगतो, एक कुतूहल म्हणून गेलो होतो. पुस्तकात 32 पानं नव्हते. मला वाचायचं ते पुस्तक एवढं आवडलं होतं की ती 32 पानं मी सहज सातारला घरी गेलो होतो सुट्टीला. आई म्हणलं अरे गोंदवले 1.5 तासाच्या अंतरावर आहे, जा तू, पुस्तक तिथे मिळेल, प्रसाद घे. प्रसाद बिसाद मी घेणार नाही. संत म्हणजे सत्यानाश करणारे. इथून सुरुवात झाली आमची. ती 32 पानं असलेलं पुस्तक महाराजांचं चरित्र आणलं. लाईफ ट्रान्सफॉर्म होऊन गेलं, संपूर्ण जीवन बदलून गेलं. आणि पूर्वी काय होतं, टेन्शन येत होतं, प्रवचन करायचं आहे, आरशासमोर उभं राहून मी रिहर्सल करायचो, पाठ म्हणायचो, मुलीला सांगायचं जरा म्हणून घे. अरे कसली प्रवचना ती. मी प्रवचनं करत होतो. आता महाराज मागे, पुढे महाराज, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा, गुरु माझा पाहतो आहे. कशाला घाबरू, कशाला तयारी करू. पुढचं वाक्य काय आहे तो आत बसून ठरवतो, मला माहितीही नसतं. हे तुम्हाला मी अनुभवाने सांगतोय ना. तुम्हाला अगदी सांगू का, विश्वास बसणार नाही तुमचा. मी 25व्या वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश केला शिकवण्यासाठी. त्यावेळेला 1 लेक्चर दिल्यानंतर घरी झोपायचो आल्यानंतर, डोंट डिस्टर्ब मी, इतका थकायचो. नंतर शाळेत गेल्यानंतर 3 पिरियड झाल्यानंतर माझे हेडमास्टर एवढे चांगले होते, त्यांचं मी अनुकरण केलं आणि एक चांगली शाळा, चांगला स्टाफ, टीचर्स आणि चांगले विद्यार्थी आमच्या काळात तरी आम्ही दिले. ते दूध घेऊन उभं असायचे, सर जरा बसा तुम्ही. 3 तास तुम्ही, 3 पिरियड्स म्हणजे 1.5 तास. आता सकाळी बोललोय, आत्ता बोललोय, परत 9ला बोलायचंच आहे आपल्याला. मी कुठे बोलतो, हा भाव निर्माण झाला. खरंच मी बोलत नाही. महाराज मला माझ्यापेक्षा खरे वाटतात, जिवंत वाटतात. खरंच हे महाराजांच्या पायाशी बसून मी सांगतो. ह्याला काय पैसे लागतात तो. मी काय श्रीमंत आहे, मला आईने सांगितलं मला जगाला काहीतरी द्यायचं आहे. वा तरुण होतो ना. आई म्हणेल तुझ्याकडे पैसे आहेत दान करायला, नाही. तुझ्याकडे शक्ती आहे श्रमदान करायला, नाही. तुझ्याकडे सत्ता आहे नोकऱ्या द्यायला लोकांना, काय मदत करणार आहेस. तू वाचतोस, हां वाचलेलं लक्षात ठेवतोस, हां लोकांना सांगायला आवडतं, हां चांगल्या पद्धतीने सांगतोस. प्रवचनकार पार पहिला सप्ताह मी म्हणलं मी लेक्चरर आहे कॉलेजमध्ये. अरे जे उभ्याने बोलतोस ते बसून बोल, ही सुरुवात होती. महाराजांनी कसं त्या जाळ्यात ओढलं लक्षात ठेवा. आई अजून आठवते मला, भागवत आणि ज्ञानेश्वरी सांगताना गोव्यात, आणि आई बसलेली होती तिथे. म्हणाले मला फार बरं वाटलं. ज्ञानेश्वरीवर लेक्चर देणं निराळं, ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणं, कीर्तन करणं निराळं आहे. हे विचार करा तुम्ही. आणि म्हणून कीर्तन म्हणजे कीर्ती सांगायची. आत्ता मी तुम्हाला किती जणांची नावं सांगितली. मी कीर्तनच करत होतो, गात नाही मी, बरोबर, पण कीर्ती सांगतो, त्याला कीर्तनकार म्हणतात. सगळ्यांची कीर्ती सांगायची असते. आता शेवटचं वाक्य त्यांनी काय सांगितलेलं आहे, नाम घेतल्याने श्रद्धा दृढ होईल. नामाची गोडी लागेल, श्रद्धा पाहिजे. श्रद्धा घातल्यावर नाम इतकं दृढ होतं, सॉलिड होतं. काय महाराजांचं उदाहरण आहे अप्रतिम. तुम्ही हिमालयात गेलात किंवा टी व्हीच्या पडद्यावर बघा, बर्फ पडत असतं, किंवा पावडरसारखं पडत असतं. याला बिलीफ किंवा विश्वास म्हणतात. हा प्रपंचात आवश्यक आहे. मला 50 रुपये दे, मी तुला पुढच्या आठवड्यात देतो. यांनी दिले नाहीत तर
हा मेला तर, मी मेलो तर, हा विचार का करायचा? विश्वास आहे, विश्वासाशिवाय चालणारच नाही. 2 महिन्यांनी सर आमच्या शाळेत यायचे, म्हणजे 2 महिने मी मरणार नाही, काय विश्वास आहे त्यांचा? कल्पना करा ना. अहो, पॉझिटिव्ह विचार करा ना तुम्ही. विश्वासाशिवाय प्रपंच माणसाचं जीवन शक्य नाही. विश्वास म्हणजे पडणारं बर्फ, एक एक कण दिसतो, त्याच्या वेळेला खाली साठतं, त्यावेळेला अरे वाळवंट तसंच तसे बर्फाचं वाळवंट असतं, त्याच्यात मी पाय घासला, पाय आत जातो, बघितलं की नाही? कारण भुसभुशीत आहे ते. ही श्रद्धा आहे. विश्वास, बिलीफ, श्रद्धा, फेथ ढळमुळीत होते. किती जणांनी सांगितलेलं, सर एक हातातोंडाशी आलेला मुलगा मेला, काय करायचं महाराजांचं? घेऊन जा सगळी महाराजांची पुस्तकं. म्हटलं मी घेऊन जातो, स्वतंत्र ठेवतो. ज्यावेळेला तुम्हाला पुन्हा वाटेल महाराजांची पुस्तकं वाचली पाहिजेत. त्यांनी जपमाळसुद्धा परत केली, आनंदाने घेऊन आलो. तुम्हाला वाटतं ना, श्रद्धा डळमळीत होते. वारा असलेली ज्योत जशी हलते की नाही, डळमळीत होते, विझणार नाही. पण श्रद्धा काय करतात? त्याच्यावर निष्ठा आहे, कन्व्हिक्शन. आय एम कन्व्हिन्स्ड. निष्ठा म्हणजे काय? ते जे बर्फ असतं ना, आत्ता पाय घातला की आत जातो, ते घट्ट होतं. आणि इतकं घट्ट, त्यावरून ट्रक गेला तरी चालतो, टँक गेला मिलिटरीचा तरी चालतो, इतकं घट्ट होतं. त्याला निष्ठा म्हणतात, कन्व्हिक्शन. ही निष्ठा असल्यावर तुकाराम म्हणतात, बरं झालं दिवाळं निघालं, बरं झालं बायको मेली, बरं झालं हे झालं, बरं झालं. निष्ठा आहे. तुकाराम म्हणतात, मुलगा झाला, कृपा देवा तुझी. मुलगा आजारी पडला, कृपा पांडुरंगा तुझी. मुलगा मेला, कृपा विठ्ठला तुझी. आपण कृपा म्हणायला लोक म्हणतील याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. म्हणून शेवटचा मुद्दा सांगतो, लक्षात ठेवा. आपण पुन्हा भेटणार आहोत आणि सुंदर अंधाराच्या पार्श्वभूमीवर उजळणाऱ्या प्रकाशात आपण 2023ला निरोप देणार आहोत. बाय 2020 रिंग आउट द ओल्ड, रिंग इन द न्यू. ते उद्या करणार आहोत आपण. तुम्हाला मी सांगत होतो निष्ठेची गोष्ट. प्रचंड निष्ठा असली पाहिजे, हलणारच नाही माझी ज्योत. एक सुंदर कविता आहे आईन्स्टाईनवर. आईन्स्टाईन तर सायंटिस्ट आहे. 2 महायुद्धांची वेडी वादळं आपटून गेली तुझ्या खिडकीवर लॅबोरेटरीच्या, हल्ली नाही तुझी ज्योत. वादळ आलेले, खिडकीची काच फोडून लॅबोरेटरीमध्ये घुसलेले, तुझी ज्योत हल्ली नाही. जगाला तू रिलेटिव्हिटी थिअरी, एनर्जी इक्वेशन देऊन गेलास. हे आईन्स्टाईन तो सायंटिस्ट आहे किंवा हा तुकाराम. खरंच सांगतो, आईन्स्टाईन आणि तुकाराम, अब्दुल कलाम आणि नामदेव किंवा एकनाथ एकत्र भेटले तर काय आनंद होईल त्यांना. कोण सांगतं? सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म, परमार्थ, फिलॉसॉफी आणि सायन्स एकमेकाच्या विरुद्ध आहेत? बिलकुल नाही, बिलकुल नाही. उलट सायंटिस्टला चांगलं अध्यात्म कळतं. सायन्सचा विद्यार्थी मला इतकं चांगलं कळत गेलं प्रारब्धाचा सिद्धांत. एक वाक्य सांगू तुम्हाला, हे लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्याच्या प्रस्तावनेत आहे. विज्ञानाचं इक्वेशन मांडायला तुम्ही कुठेतरी हे ॲसिड प्लस हा पदार्थ इज इक्वल टू के अँड धिस. के कॉन्स्टंट घ्यावा लागतो, कारण मी मँगनीज डायऑक्साईड करतो, हीट निर्माण होते. साधा चुना घेतला, पाण्यात टाकला, हात भाजेल तुमचा. हीट कशी दाखवणार तुम्ही इक्वेशनमध्ये? म्हणून इक्वेशन इज इक्वल टू करू नका. एक अर्धा बाण इकडे, अर्धा बाण इकडे, आणि तिकडे के किंवा सी कॉन्स्टंट घ्या. अध्यात्मात कॉन्स्टंट नाही. एक सांगतो शंकराचार्यांचं वाक्य, ॲटमचा अभ्यास, पीलव ॲटम, अणू, ॲटम, त्याचा अभ्यास करणारा सायंटिस्ट नेवर बिकम्स अन ॲटम. तो कायम दूर आहे की नाही. ही इज अन, आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल, जिवंत माणूस आहे, पण प्रयोग कशावर करतोय? ॲटमवर. There is always remain a gap or a slip between the atom and the atomic scientist. कधी एकरूप होणार नाहीत. पण ज्यावेळेला एखादा ऋषी समाधीत जातो, त्यावेळेला तो ज्या ब्रह्मावर चिंतन करतो तो ब्रह्मच बनतो. त्याशिवाय समाधी लागणार नाही. गॅप कसली? 15 पौर्णिमेला पूर्ण होणार आहे, 14 गॅप आहे. पौर्णिमा कुठे गॅप आली? पूर्ण विकास, पूर्ण आनंद. हे लक्षात ठेवा. अध्यात्मात ते म्हणतात गॅपच नाही, अनुभव पूर्णच असतो. परंतु सायन्समध्ये मात्र ती गॅप असते. आपण अशा सद्गुरूच्या पायी आहोत ज्यांनी विज्ञानाला सुद्धा मागे टाकेल इतके सुंदर सिद्धांत. एकच तुम्हाला सांगतो, हा क्षणच फक्त खरा आहे. आधी मी सांगितलं ते गेलं ना, तुम्ही रेकॉर्ड केलं असेल आणि ऐकणार ते परत प्रेझेंटमध्येच ऐकणार ना, ते गेलं, रेकॉर्ड झालं. ऐका, यू हॅव टू बी in the present to experience life.
जीवनाचा अनुभव. लहानपणी काय गंमत यायची नाही. एकदा आपले गुरुजी धोत्रात पाय अडकून पडले, आपण सगळेजण हसलो होतो. अरे 40 वर्षापूर्वीची घटना आज मी पाहतोय. रिवाइंड अँड रिप्ले इज ऑलवेज इन द प्रेझेंट. मी जे बघणार आहे, अनुभवणार आहे, ओनली इन द प्रेझेंट. म्हणून धिस मोमेंट, धिस प्लेस अँड धिस ॲक्टिव्हिटी, हिअर नाव अँड धिस इज गुरु. Here, now and this is dharma. Here, now and this is humanity. Here, now and this is peace, peace, peace. Om Shanti, Shanti, Shanti. शांती उद्याची उपयोग नाही, शांती कालची उपयोग. आत्ता मी शांत असलं पाहिजे. आय शुड बी ॲट ईज, ॲट पीस विथ माय सेल्फ. I should be free from worries, free from sorrows, free from negative thoughts, free from stress in the mind. I am happy. या क्षणी उद्या मी आनंदात राहीन, काही हरकत नाही. पण उद्या आनंदात राहशील याची गॅरंटी काय? काल मी आनंदात होतो, उपयोग काय? अल्बम झाला त्याचा. आत्ता मी आनंदात आहे, बस. म्हणजे आत्ता मी मुक्तच आहे. आत्ता महाराजांच्याशी मी इंटिग्रेट झालेलो आहे, बस. महाराजांनी मला आपला म्हणलेलं आहे, हाच तो क्षण. उद्या महाराज म्हणतील नो गॅरंटी. कोविडनं शिकवलं आहे, नो गॅरंटी. काल मी महाराजांचे करू, उपयोग काय? आत्ता व्हॉट इज नाव, व्हॉट इज ॲट धिस प्लेस हिअर अँड व्हॉट यू आर डुईंग. प्रत्येक कृतीत महाराज 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 महाराज, राम 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 राम. कुठलीही कृती अशी नाही आहे की ती करताना नाम घेता येणार नाही, नामाशी एकरूप होता येणार नाही. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत, डोळे मिटूया. आता एक सुंदर गायनाचा कार्यक्रम असेल. त्याच्यानंतर सुंदर सुंदर छान सत्य शिव सुंदर भोजनाचा कार्यक्रम असेल. जरा कमी जेवा, कारण त्यानंतर सत्र असणार आहे तमसोमा ज्योतिर्गमय. अंधाराकडून प्रकाशाकडे, तमसाकडून तेजाकडे जाणार आहोत आपण. शांत. श्लोक म्हणूया फक्त उपासनेचा. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लभावे. सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. जय जय रघुवीर समर्थ. शांत. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 times. हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स अँड मसाज युअर फेस. ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून. समोर महाराज बसलेले आहेत. महाराजांची भव्य प्रतिमा आहे. महाराजांच्या हृदयाकडे म्हणजे मातेच्या मनाकडे, माऊलीच्या अंतःकरणाकडे काही क्षण स्थिर नजरेनं पाहूया. शांत, आनंद. महाराजांचं दर्शन घेऊया. सर्वांना नमस्कार करूया.